पुणे मनसेचा महाविकास आघाडीला जाहीर प्रस्ताव। मनसेची मवियामध्ये सहभागी होण्याची इच्छा। काँग्रेस अद्यापही मनसेला मवियात स्वीकारण्यास तयार नाही। भाजपच्या विरोधात चौघे लढलो तर तगडी फाईट देऊ, मनसे नेते बाबू वागसकरांची प्रतिक्रिया समोर येते। भाजपच्या विरोधात आम्ही चौघं मिळून एकत्र लढलो तर अतिशय चांगल्या प्रकारे महाराष्ट्रात सकारात्मक रिझल्ट येतील आणि भाजपचे बऱ्यापैकी सीट कमी होते। पुणे शहराचंच बघितलं तर आम्ही सगळे चारही पक्ष एकत्र मिळून निवडणूक लढलो तर आम्ही भाजपला 40 ते 50 सीटापर्यंत आणू शकतो। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक काँग्रेसकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची 35 जागांची मागणी। संभाव्य आघाडीच्या गणितांवरही आता मंथन होत आहे। मंत्री गिरीश महाजन आज नाशिकमध्ये असणार आहेत। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा या ठिकाणी कायम आहे। शिवसेनेने या ठिकाणी 45 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे। आज गिरीश महाजन या जागा वाटपासंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढण्याची शक्यता आहे। मालेगावात काँग्रेससोबत युती करण्यास तयार होतो। एमआयएम आमदार मुफ्ती इस्माईल यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। युतीसाठी काँग्रेसने मात्र नकार दिलाय। मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत आम्ही काँग्रेससोबत युती करण्यास तयार होतो। जागा वाटपाबाबत सकारात्मक बोलणी देखील झाली होती, मात्र अचानक काँग्रेसने घुमजाव केला असा आरोप त्यांनी केला। आपने 21 सीटों की डिमांड की है, उनमें से हम 13 सीटें आपको दे सकते, लेकिन इसमें भी ऐसा है कि अपने बैठेंगे, नेगोशिएशन करेंगे, इसमें कमी ज्यादती हो सकती है। ये हमारा पार्लियामेंट्री बोर्ड का फैसला हो गया। हमने ये उनको पैगाम दे दिया। इस पैगाम और मैसेज के मिलने के बाद उन लोगों ने ये बात बताई कि मुंबई में कांग्रेस पार्टी की मीटिंग थी और उसमें एजाज बेग साहब को बुलाया गया था और पार्टी की तरफ से उनको ये हिदायत दी गई कि एमआईएम के साथ पैक्ट नहीं करना है। इसलिए उन्होंने आने के बाद ऐलान कर दिया कि मैं हमारा एमआईएम के साथ पैक्ट नहीं होगा। कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी। निवडणुकीसाठी 1816 इच्छुकांनी अर्ज नेलेले आहेत, मात्र केवळ 28 जणांनीच उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत 1816 इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेलेत, मात्र केवळ 28 जणांनीच उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। सोमवारी आणि मंगळवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। उमेदवारी दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे। अमरावती महापालिका निवडणुकीची रणधुमाळी। 25 जणांचे नामांकन अर्ज दाखल झालेत। अर्ज भरण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक आहेत। 22 प्रभागांमधून 87 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे। नागपूरमध्ये फडणवीस आणि बावनकुळेंमध्ये चर्चा झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर सुमारे अर्धा तास ही चर्चा झाली आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती। भाजपची उमेदवारी यादी अजूनही जाहीर झाली नाही। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त 2 दिवस उरले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।